गुड मॉर्निंग मित्रांनो, मी आज तुम्हाला थिंक अँड ग्रो रिचबद्दल सांगणार आहे आणि हा एक जोरदार नियम आहे निर्णय. खूप जण आपल्या कामाला टाळाटाळ करतो, लोकांची ऐकतो आणि आपले निर्णय चेंज करतो. आपण कोणाला पण विचारतो आणि आपण ते कोणाला पण ते संपूर्ण माहिती नाही राहत आणि त्यांचं ऐकून आपण कार्य करतो आणि आपण आपल्या गड्ड्यात पडतो. ठीक आहे, तर गड्ड्यात नाही पडायचं आहे मित्रांनो. सही माहिती घ्यायची आहे सही लोकांजवळून. त्याच्यानंतरच आपलं जे पण ॲक्शन घेतो आपण कोणासाठी ॲक्शन घेतो? स्वतःसाठी ॲक्शन घेतो स्वतः. आणि कोणाला तर तुम्ही विचारले ना, कोणाला पण विचारलं ह्या दुनियात सगळ्याजवळ राय देणार आहे. कोणी ना कोणी तुम्हाला सल्ला देणार आहे, बापू असा कर, बापू तसा कर, हे कर ते कर. पण कधीच कोणाचे ऐकायचे नाही. जेव्हा तुम्ही कोणाचे ऐकायचं नाही हे ठरवलं तर काय होणार? तुम्ही आपल्या स्वयंच्या अंतिम निर्णय घ्या. म्हणजे जे तुमची सर्वाचे ऐका, जनाचे ऐका, कराच्या मनाचं, असं तुमचे निर्णय राहणार. तरच तुम्ही समोर जाणार. कारण की तुम्ही जे इतकं डोकं लावून इतकं का करून तुम्ही योजना बनवता. कोणी व्यवसाय बनवत आहे, कोणी काबाड कष्ट करताय, कोणी आपलं म्हणजे गव्हर्नमेंटचा जॉब करताय, बुकं हे ते सगळं काही योजना बनवत आहे त्यांनी. पण ते योजना काय होत आहे? तुम्ही कोणाला अशा व्यक्तीला, ज्ञानी व्यक्तीला सांगून देताय तर तो ज्ञानी व्यक्ती तुमची योजना चोरून टाकताय. तर जसं तुमचं चोरलं तर काय होणार? हे कशापायी होत आहे? तुम्ही जास्त बडबड केल्यानं होत आहे. ह्या बुकात हे सांगताय की तुम्ही ऐका आणि पहा, तोंड चूप ठेवा. ठीक आहे, तेव्हाच तुम्ही लोकांचं काय नवीन गोष्टी तुम्ही त्यांच्याजवळून शिकणार हे महत्त्वाचं आहे. ना की तुम्ही बोलत आहे, तुमची योजना सांगत आहे आणि काम कमी करताय तर काही फायदा नाही. दुनियाला सांगा, पण आधी पहिले तुमचं काम पूर्ण करा, मग लोकांना माहीत होऊनच जाणार. तर अशा काही गोष्टी ह्या बुकात सांगण्यात येत आहे की वारंवार तुम्ही पहिले तर एक जसं हेनरी फोर्ड त्याने एक ठाम निर्णय घेतला का मला कार बनवायची आहे, मला 8 सिलेंडर फिट करायचे आहे. त्याच्यानंतर तो आपला निर्णय बदलवला का नाही? तो आपल्या एकाच निर्णयावर ठाम राहिला. आपण काय करतो? एक निर्णय घ्यायला खूप वेळ लावतो, 1 दिवस 2 दिवस 10 महिने लावतो आणि निर्णय घेतच नाही. आणि निर्णय घेतल्यावर बी कोणी असा एक व्यक्ती येतो आणि वारंवार आपण आपले निर्णय बदलत राहतो. तर हे सही तरीका नाही आहे. निर्णय आपल्याला पटकन घ्यायचा आहे आणि योग्य माहितीनुसार घ्यायचे आहे. जो एक्सपर्ट आहे त्यांना विचारा. बुक्स आहे, सगळ्यात मोठी एक्सपर्ट, त्यांना विचारू शकता. ते बुक्स तुम्हाला गाईड करणार कशा पद्धतीनं. आणि तुमचं मन आणि बुद्धी आहे त्याला विचारा तुम्ही अंतिम तुमचा निर्णय घ्यायच्या पहिले. आणि आजचं काम उद्यावर टाकू नका. हे सगळ्यात अपयश होणाऱ्या व्यक्तीचं काम आहे. कधीच नको टाका. आत्ता करा, पटकन करा, जास्त वेळ नको लावा. ठीक आहे. आणि सगळ्यात मेन आहे, लोकांची सल्ला घेऊ नका. कारण की लोक आपली सल्ला घेणारच आहेत. तो आपल्या मतीनुसार तुम्हाला काही ना काही बनवायचा प्रयत्न करताय. तुम्ही त्यांच्या सल्ल्यात फसू नका. अंतिम निर्णय तुमचाच राहिला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, बोला कमी, ऐका जास्त. हे गोष्ट तुम्ही जेव्हा कळन तर तुम्हाला सही वर्तमानपत्र झाले, कोणी रिलेटिव्ह झाले, तुम्ही त्यांचे ऐकून तुम्ही आपला ध्येय बनवून टाकता. मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. कधी स्वतःला विचारले का तुम्ही का तुम्हाला काय करायचं आहे? त्याच्यानंतर तुम्ही डिसाईड करा. कारण की असं म्हणताय की जे शाळा राहते ते पहिले स्टुडंटले विचारा तर सही तुम्हाला काय बनायचं आहे. त्याच्यानंतर एवढं टाईम तुम्ही स्पेंड करताय अशा गोष्टी शिकायसाठी जे कामच नाही येणार आहे. त्या गोष्टी सगळ्या काही जे तुम्ही शिकत आहे हे ते जे गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत त्या गोष्टीवर तुम्ही लक्ष दिले तर काय होणार? तुम्ही मेन गोष्टीवर राहणार. तुम्ही एकाच गोष्टीवर राहणार. कोणाला गाडी बनवायची आहे तर एकाच गोष्टी 10 वर्ष शिकला, पण तुम्ही 10 वर्ष शिकले का ABCD? का मतलब आहे? पहिले तुम्ही त्याला निर्णय तर घ्या. तुम्ही ज्ञान इकट्ठा करता, पण त्या ज्ञानाचा अर्थ काय? त्या ज्ञानाची माहिती काय? एक राम बनताय, एक राक्षस बनताय. रावण बनासाठी बी तेच ज्ञान लागतं आहे, राम बनासाठी बी तेच लागतं आहे. पण त्याची त्या बुद्धीच्या मागं काय आहे योजना? ते लक्ष काय आहे त्याचं? त्या जे रावण बनून राहिला त्याच्या योजना काय आहे? म्हणजे तो का माइंडसेट आहे? तुमचा माइंडसेट काय आहे? सही आहे, गलत आहे, काही नाही. ज्ञान इकट्ठा करता आपण, नुसतं ज्ञान इकट्ठा करता. तर योजना कोण बनवत आहे? जो. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, निर्णय लवकर घ्या. ठीक आहे. तुमचे ते एज्युकेशन आहे ते ठीक आहे, एज्युकेशन सिस्टम आपण बोलतो हे सगळ्या गोष्टी, पण निर्णय लवकर घ्या. जितक्या लवकर निर्णय घेणार तितक्या लवकर तुम्हाला सफलता मिळणार. आणि निर्णय बदलवू नका. एकाच निर्णयावर ठाम राहा. एकाच निर्णयावर जोपर्यंत तो लक्षात होत नाही तोपर्यंत. हेनरी फोर्ड झाला, एकच निर्णयावर ठाम होता. थॉमस एडिसन एकच निर्णयावर ठाम होता. हे सगळ्या का म्हणते फॉर्म्युला हे फॉर्म्युला आहे मित्रांनो. अगर तुम्ही एकच निर्णयावर ठाम राहिले तर तुम्हाला सक्सेस भेटणार. कारण की हर असफलता सक्सेसची एक बीज आहे. हे मूलमंत्र आहे. निर्णय लवकर घ्या.
जे बी घ्या, पटकन घ्या, माहिती घ्या, योग्य माहिती घ्या, बुक वाचा, एक्सपर्ट जवळ जा, जे बी तुम्ही निर्णय घेता लवकर घ्या आणि कोणाचंही ऐकू नका. नाहीतर न्यू मॅरेज आहे, रिलेटिव्हचं ऐकलं आणि बस त्यांनीच पहिले आपल्या डिप्रेशनमध्ये आणि तुम्हाला डिप्रेशनमध्ये टाकून दिलं. मग काय होणार आहे? काहीच फायदा नाही. तर ह्या बुकात हे सांगण्यात येत आहे, थिंक अँड ग्रो रिच हे जे बुक आहे ना, सोचिए और अमीर बनिए, हे बुकात सांगण्यात येत आहे. तर लक्षात ठेवा ह्या गोष्टी. निर्णय लवकर घ्या, निर्णय लवकर घ्या, निर्णय लवकर घ्या. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. आवडला असेल तर शेअर करा. थँक्यू.